परीक्षा जवळ आल्यावर सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला पडतो तो अभ्यास कसा करायचा. त्यात इंजिनिअरिंग मध्ये आलेल्या मुलासाठी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 हा तर खूप मोठा अडथळा आहे. काही जण म्हणतात की मला काठावर पास व्हायचंय, तर काही जण म्हणतात मला टॉप करायचं. या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी मी हा व्हिडिओ आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे ऋग्वेद केळकर आणि वेद अकॅडमी मध्ये तुमचं मी स्वागत करतो. जर आता तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये मी अख्ख्याच्या अख्ख्या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 या सब्जेक्टच्या युनिट्सला ब्रेकडाऊन करणार आहे. कोणता अभ्यास करायचा, कोणते टॉपिक स्किप करायचे, कोणत्या क्वेश्चन मध्ये कुठला टॉपिक कुठे पडणार आहे, या सगळ्या गोष्टीची समरी आहे ती माझ्या गेल्या काही वर्षांची एक्सपिरियन्स जी मी बनवलेली आहे ती मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. जरी तुम्हाला टॉप करायचं असेल तरीही अख्खाच्या अख्खा अभ्यास करणं गरजेचं नसतं. यू कॅन स्किप सम टॉपिक्स. सो कोणते टॉपिक्स करायचे, कोणते टॉपिक स्किप करायचे, ऑरचे कोणते कोणते क्वेश्चन असतात, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आपण सुरू करूया हा व्हिडिओ. एक रेफरन्स साठी आपण रिसेंटचा जो क्वेश्चन पेपर आहे तो घेणार आहोत, जो मे 2025 चा पेपर होता. जस्ट फॉर रेफरन्स, असं काही नाही की हा पेपरच परत पडणार आहे. जस्ट आपण रेफरन्स घेऊ शकतो की कसा पेपर पॅटर्न असतो समजण्यासाठी. सो क्वेश्चन नंबर 1 तर तुमचे एमसीक्यूज असणार आहेत, साधारण 5 एमसीक्यूज किंवा 6 एमसीक्यूज असणार आहेत. ते एमसीक्यू सॉल्व्ह कसे करायचे, कसा अटेम्प्ट करायचा फास्ट शॉर्टकटने, त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्याच्यात हा अख्खाचा अख्खा पेपर मी अनालाइज करून पाठवलेला आहे. आपण डायरेक्ट युनिट्सवर फोकस करणार आहोत की युनिट्स कसे काम करणार आहेत. आता सगळ्यात पहिले आहे युनिट 1 बद्दलची समरी पूर्ण. सो युनिट 1 ची जर समरी बघा तर युनिट 1 हा सगळ्यात वास्ट युनिट आहे, खूप मोठा युनिट आहे. हा युनिट सोबत खेळणं जरा अवघड आहे. आपण जर बघितले टॉपिक्स तर जर टॉपिक्स बघा तर सगळ्यात पहिले रोल्स थेरम, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम, टेलर्स फॉर्म, मॅक्लॉरिन फॉर्म, हे दोन एक्सपान्शन सिरीज आहेत. इनडिटर्मिनेट फॉर्म आहे आणि फुरियर सिरीज. फुरियर सिरीजचे टोटल 6 टाइप्स आहेत, 1 to 6 टाइप्स. सो आपण 6 टाइप म्हणू त्याला. सो इतका मोठा हा पहिला युनिट आहे सिलेबस मधला, पण एवढं सगळं अभ्यास करणं गरजेचं नाही. जर तुम्ही पेपर पॅटर्न बघा तर क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 मी हे दोन मार्किंग करणार आहे. क्वेश्चन 2 ए बी सी आणि क्वेश्चन 3 ए. सो क्वेश्चन 2 एबीसी आणि क्वेश्चन 3 एबीसी मध्ये नक्की येतं तरी. सो क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 चा जर तुम्ही ऑरचा ए बघाल, हे कधी पण सिक्वेन्स चेंज होऊ शकतात, सिक्वेन्स सेम राहत नाही. पण जर तुम्ही ऑर बघाल ना तर इथे रोल्स थेरम, लॅग्रेंजेस किंवा कॉचीज या 3 पैकी ए ला पडणार आणि बी ला सुद्धा पडणार. म्हणजे हे 3 चे मिळून एक टॉपिक आहे. हा जो टॉपिक आहे मीन व्हॅल्यू थेरमचा, हा तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 ए किंवा क्वेश्चन नंबर 3 ए ला 100% दिसणार आहे. बी मध्ये तुम्हाला दिसणार आहे फुरियर सिरीज. बी मध्ये तुम्हाला दिसणार आहे फुरियर सिरीज. आणि जो सी वाला क्वेश्चन आहे, सी वाला, इथे जर तुम्हाला टेलर दिसलं तर इथे दिसेल तुम्हाला मॅक्लॅरिन. हे कंपल्सरी ऑर आहे. टेलर इकडे गेलं तर मॅक्लॅरिन इकडे येईल. आणि जर फुरियर बघा, फुरियर सिरीज, तर फुरियर सिरीजचे बुक मध्ये टोटल 6 टाइप्स. त्यातले जर इथे बघाल तर फक्त 3च टाइप पेपरला दरवेळेला पडत आलेले आहेत. -पाय टू पाय, -L टू L आणि हाफ रेंज साइन कोसाइन. सो 6च्या 6 टाइप करण्याची गरज नाही. फुरियर सिरीजचे फक्त तुम्हाला 3च टाइप करायचे. कुठले? -पाय टू पाय, -L टू L आणि हाफ रेंज. फुरियरचे हे जर 3 टॉपिक केले फक्त, हार्डली एक हे 3 टॉपिक मिळून एक 12, 13, 14 प्रश्न असतील. डन, तुमचा क्वेश्चन 2 बी सॅटिस्फाय झाला. आता हा सिक्वेन्स चेंज होऊ शकतो, फुरियर खाली जाईल, मॅक्लॅरिन वर जाईल, पण हेच 3 टॉपिक एकत्र पडणार एवढं तर नक्की. जर का तुम्ही हे 3 टॉपिक करून गेलात तर तुमचा रोल्स, लॅग्रेंजेस आणि कॉचीजचं काम संपलं. आता एक तर टेलरच करून जा किंवा मॅक्लॅरिन करून जा.
आता हा राहिला प्रश्न ज्याला टॉप करायचंय त्याचा. ज्याला पास व्हायचंय त्यांनी कुठले तरी दोनच टॉपिक करून जायचंय. बघा, एका युनिट मध्ये समजा 12 मार्काचे 3 क्वेश्चन आहेत, 4 4 4, तर फक्त 2 जरी केले तरी तुम्हाला 8 मार्क एका युनिटला मिळतात. 5 युनिटचे 8×5 = 40 मार्क, 10 मार्काचे MCQ, 50 मार्काचा जर अटेम्प्ट केला तर 28 मार्क कुठूनही बनणार आहेत. त्यामुळे ज्याला काठावर पास व्हायचे त्यांनी एक युनिट अख्खा कधीच करायचा. प्रत्येक युनिटचे दोन 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 टॉपिक करायचे, 8 8 8 8. अख्खा अभ्यास करणं मूर्खपणा आहे. आणि ज्याला टॉप करायचंय त्यांनी सुद्धा टेलर केलं तर मॅक्लॅरिन नका करू, मॅक्लॅरिन केलं तर टेलर नका करू. काय फरक पडणार आहे? दोन्ही करून पण तेवढेच मार्क पडणार आहेत, एक टॉपिक करून पण तेवढेच मार्क पडणार आहेत. लक्ष दुसऱ्या सब्जेक्ट कडे द्या जास्त. ओके, सो टेलर जास्त इझी आहे मॅक्लॅरिन पेक्षा, बट मॅक्लॅरिन मध्ये कमी व्हरायटी आहे, कमी क्वेश्चन्स आहेत. सो इट्स अपॉन यू की तुम्हाला टेलर सोपं वाटतं की तुम्हाला मॅक्लॅरिन सोपं वाटतं, त्यानुसार तुम्ही डिसाईड करायचं. बट फुरियरचे मात्र हे 3च टाईप जास्त इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे 99.99% ह्याच्यावरतीच क्वेश्चन येणार आहेत. हार्डली देर इज एनी चान्स फॉर एनी अदर टाइप्स, राईट? सो हे आहे आपलं क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3. हा झाला युनिट नंबर 1चा भाग, ज्याच्यामध्ये आपण सगळे हे टॉपिक्स बघितले. इनडिटर्मिनेट फॉर्मचा क्वेश्चन अजूनपर्यंत विचारला गेला नाही. सो होप सो पुढेही 2024 पॅटर्नच्या कोर्समध्ये विचारला जाणार नाही. सो आधी अभ्यास करताना बाकी सगळे युनिट संपा. वेळ मिळाला, तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आता, आता मी काय टाइमपास करू, तेव्हा इनडिटर्मिनेट फॉर्मचा अभ्यास करा. सुरुवात करताना इनडिटर्मिनेट फॉर्मनी करू नका. सो ही आहे समरी युनिट नंबर 1 ची. देन विल गो टू युनिट 2. युनिट 2 ला जर माझा कोर्स कोणी बघितला असेल, युनिट 2 ला मी 4 सिंपल टॉपिक्स मध्ये डिवाइड केलेले. बुक मध्ये बघा तर देर आर व्हेरियस टॉपिक्स, नंबर ऑफ टॉपिक्स आहेत, पण मी फॉर आवर सिम्प्लिसिटी फक्त 4 टॉपिक्स मध्ये केलेलं आहे. एक आहे बेसिक, दुसरा आहे युलर्स, तिसरा आहे कंपोजिट, आणि चौथा आहे व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज कॉन्स्टंट. व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज कॉन्स्टंट. सो टोटल 4 टॉपिक्स आहेत. आता जर क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 बघाल तर इतका फिक्स गोष्टी आहेत ना याच्यात, नीट बघाल तर क्वेश्चन 4, क्वेश्चन 5, ABC, इथे कंपल्सरी बेसिकच पडणार आहे, इथे युलरच पडणार आहे, आणि इथे कंपोजिटच पडणार आहे. इथे व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज कॉन्स्टंटच पडणार आहे, इथे युलर पडणार आहे, आणि इथे कंपोजिट पडणार आहे. सो एक गोष्ट ऑब्झर्व करण्यासारखी आहे, इथे युलर जो टॉपिक आहे तो इतका महत्वाचा आहे की तुम्हाला करावाच लागणार. इकडचा क्वेश्चन असो, इकडचा क्वेश्चन. कंपोजिट हा टॉपिक इतका महत्वाचा आहे की दोन्हीकडे पण. सो ज्याला पास व्हायचंय त्यांनी या युनिटला बाकी सगळं स्किप करायचं, फक्त 2 टॉपिक करून जायचे, फक्त 2. एका युनिटमध्ये 7-8 टॉपिक्स आहेत, सोडून द्या. फक्त किती टॉपिक करा? कंपोजिट आणि युलर. झाला, या युनिटमध्ये पास झाला. प्रत्येक युनिटला 2-2, 3-3, 2-2, 3-3 टॉपिक बघायचे, डन. पास आरामात होतो. M1 पास करणं काही अवघड नाहीये, स्मार्टली अभ्यास करणं. ओके, सो युलर, कंपोजिट. आणि ज्याला टॉप करायचंय, आउट ऑफ आउट पडायचे, त्यांनी फक्त बेसिक करा किंवा फक्त व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज कॉन्स्टंट करा. सो ऑरचा क्वेश्चन करण्याची गरजच नाही, एक क्वेश्चन करून गेला तरी इनफ आहे तुम्हाला. सो दिस वॉज द कम्प्लीट समरी ऑफ युनिट नंबर 2. देन वी विल गो टू युनिट नंबर 3, ज्याचं नाव आहे ऍप्लिकेशन ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. ऍप्लिकेशन भरपूर प्रकारचे आहेत, मी डिवाइड केलेत कसे. एक ऍप्लिकेशन जॅकोबियन, दुसरं एरर्स अँड अप्रॉक्सिमेशन, तिसरं लॅग्रेंजेस मेथड ऑफ मल्टिप्लायर, आणि चौथं मिनिमा अँड मॅक्सिमा. सो व्हॉट विल बी माय सजेशन? सगळ्यात पहिले क्वेश्चनचं बघा. हे क्वेश्चन तुम्हाला फक्त रेफरन्स साठी समोर ठेवतोय मी. क्वेश्चन नंबर 6 ABC आणि क्वेश्चन 7 ABC. एक ऑब्झर्वेशन एवढं 100% सांगतो मी की एका क्वेश्चन मध्ये 2 ठिकाणी जॅकोबियन आहे. एकाच क्वेश्चन मध्ये 2 ठिकाणी जॅकोबियन येणार आहे, आणि त्याच्या ऑरला एका ठिकाणी जॅकोबियन येणार. सो ज्याला पास व्हायचंय त्यांनी फक्त आणि फक्त जॅकोबियनचा अभ्यास करायचा. किती मार्क मिळतील? 8 मार्क मिळतील. बघा, अख्खाचा अख्खा युनिट स्किप केलाय मी.
काहीच करत नाहीये, फक्त काय करतोय जॅकोबियन. एवढी गॅरंटी आहे की जॅकोबियनचा क्वेश्चन एका पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये 2 येणार 8 मार्काला, 4 आणि 4. ओके, सो 2 क्वेश्चन जर तुमचे काम होत असेल एकाच टॉपिक करून, तर वाय टू स्टडी अदर टॉपिक्स. आणि असं ऑब्झर्वेशन आहे 99% की इथे पडणारा क्वेश्चन हा मिनिमा मॅक्झिमाचा असणार आहे आणि इथे लॅग्रॅन्जेस आणि एरर असणार आहे. तर आता ज्याला पास व्हायचंय त्यांनी तर हरकत नाही जॅकोबियनचा टॉपिक करून मिनिमम मॅक्झिमाचा टॉपिक करणं. 2 टॉपिक करून जर का मला आउट ऑफ आउट पडत असते त्या वेळी, तर मी का नाही करणार. आणि पास व्हायचे तर जॅकोबियनच करा, फक्त कुठेतरी 8 मार्क मिळून जातील. आणि राहिला त्याचा टॉपरचा प्रश्न, तरी तुम्हीच डिसाईड करायचं आता हे आवडतंय का हे आवडतंय. सो ज्याला आउट ऑफ आउट मार्क पाडायचे असतात ना, त्या मुलांनी एखादा टॉपिक स्किप केला तर चालेल, कारण ऑरचा पूर्ण जमेल. सो तुम्ही एरर किंवा लॅग्रॅन्जेस या 2 पैकी कुठला तरी एक करून जा. तो जो इकडे इकडे स्किप झाला तर तुम्हाला कुठले तरी 3 100% जमतील. 4 टॉपिक मधले 3 टॉपिक केल्याने तुम्ही आउट ऑफ आउट पाडू शकता. फक्त या युनिटच नाही म्हणत मी, याच्या मागच्या युनिटचंही म्हणतोय मी. या युनिटमध्ये 4 टॉपिक्स होते, कुठलेही 3 करून जा. हे 2 तर कंपल्सरी आहेत, पण ह्या 2 पैकी कुठलाही एक करा, आउट ऑफ आउट पडतील. एक स्किप करा, मेहनत कमी मार्क पूर्ण. ओके, ही आपली टेक्निक आहे. सो दिस वॉज युनिट नंबर 3. नाउ गोइंग टू युनिट नंबर 4. युनिट नंबर 4 तर मॅट्रिसेस आहे. पूर्णच्या पूर्ण कॅल्क्युलेशन आणि एक पर्टिक्युलर गोष्ट ती फिक्स येणार, कधीच चेंज होत नाही. मॅट्रिसेसचे टॉपिक बघा, तर एक होता कन्सिस्टन्सीचा, दुसरा आहे लिनियर डिपेंडन्सचा, तिसरा आहे ऑर्थोगोनलचा, चौथा आहे इलेक्ट्रिकल सर्किट. अगेन सेम कन्सेप्ट, जे टॉपिक दोन्हीकडे पडतात ते करूनच जायचे आणि उरलेल्यातला कुठला तरी एकच करायचा. सो क्वेश्चन नंबर 8A B C, क्वेश्चन 9A B C कोणता कोणता करूया इकडे बघा नीट. पहिले इथं कन्सिस्टन्सी पडणार, इथे कन्सिस्टन्सी पडणार, 100% पडणार म्हणजे पडणार. इथे लिनियर डिपेंडन्स पडणार, इथे लिनियर डिपेंडन्स पडणार, 100% पडणार म्हणजे पडणार. याचा अर्थ काय, कन्सिस्टन्सी आणि लिनियर डिपेंडंट हे 2 टॉपिक काय मिळाले, कंपल्सरी टॉपिक्स. ज्याला पास व्हायचंय किंवा ज्याला स्कोर करायचा आहे, हे 2 टॉपिक्स केले की तुम्ही 8 मार्क मिळवू शकता. राहिला ज्याला फुल मार्क्स पाडायचे त्यांनी फक्त ऑर्थोगोनल करावं किंवा इलेक्ट्रिकल सर्किट करावं. ज्याला भीतीच वाटते की नाही मी दोन्ही करणार, त्याला मी नाही अडवू शकत, त्याला दोन्ही करणंच आहे. बट स्मार्ट वर्क असेल, जस्ट स्किप वन ऑफ देम, तरी तुम्हाला इथे फुल मार्क्स मिळतील. इथे ऑर्थोगोनलचा क्वेश्चन येणार आहे आणि इथे इलेक्ट्रिकल सर्किटचा क्वेश्चन येणार. सो ज्याला पास व्हायचंय त्यांनी फक्त काय करायला सांगितलंय मी, कन्सिस्टन्सी आणि लिनियर डिपेंडन्स क्वेश्चन, दे आर कंपल्सरी इन द बोथ क्वेश्चन. स्किप करणं मूर्खपणा, हे 2 क्वेश्चन करणं भाग आहे. Then we'll go to unit number 5, last unit, eigenvalues and eigenvectors. A टॉपिक आहे eigenvalues, eigenvectors, eigenvalues and vectors. B टॉपिक आहे मोडल मॅट्रिक्स. C टॉपिक आहे कॅली हॅमिल्टन थेरम. आणि डी टॉपिक आहे ट्रान्सफॉर्मेशन, लिनियर आणि ऑर्थोगोनल. इथं एक एक क्वेश्चन खूप जास्त डीप आहे. क्वेश्चन नंबर 10 आणि 11. क्वेश्चन 10 आणि क्वेश्चन 11 बघाल ना, तर त्याची मार्किंग स्कीम पण जास्त आहे. 6 मार्काचे फक्त ए आणि बी येणार, 4 नाही. ओके, सो इथे बघाल तर तुम्हाला इथे जो क्वेश्चन सापडेल हा कंपल्सरी आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टरचा सापडेल. आणि आयगन व्हॅल्यू आणि आयगन वेक्टर सोबत तुम्हाला सापडेल ट्रान्सफॉर्मेशन. काय सापडेल, ट्रान्सफॉर्मेशन. ऑरला 11व्या नंबरला तुम्हाला इथे मोडल मॅट्रिक्स सापडेल आणि खाली सापडेल कॅली हॅमिल्टन थेरम. सो अगेन आय एम सजेस्टिंग या 4 पैकी कुठलेही 3 टॉपिक्स करा. 4च्या 4 करू नका. 3 टॉपिक केले, त्यातले कुठले तरी 2 इकडे पडणार आहेत किंवा इकडे पडणार. एक टॉपिक डायरेक्टली स्किप करा, तरी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क मिळतील. सो टाइम कमी आहे, काम जास्त करण्यापेक्षा स्मार्टली काम करूया आपण. टॉपिक स्किप करत जा प्रत्येक युनिट मधले, तरी पण आउट ऑफ आउट स्कोर कराल
आणि ज्यांना फक्त पास व्हायचंय त्या मुलांनी फक्त या दोन पैकी कुठलेही दोन टॉपिक करा. आयगन व्हॅल्यूज केलं, आयगन व्हॅल्यूज आयगन वेक्टर जर का जमत असेल तर मोडाल मॅट्रिक्स सेमच आहे. आयगन वेक्टर्सला जोडलं की मोडाल मॅट्रिक्स बनतो. म्हणजे या क्वेश्चन मध्ये आयगन वेक्टर्स काढायचे, या क्वेश्चन मध्ये आयगन वेक्टर्स काढून फक्त जोडायचे. सो हे दोन्ही क्वेश्चन सेमच आहेत, हे काही वेगळं नाहीये, हे सेम आहे, हे दोन्ही टॉपिक सेम आहे. मग ह्या दोन पैकी कुठला तरी एक करायचा आहे. आय विल सजेस्ट गो फॉर कॅली हॅमिल्टन थेरम. कॅली हॅमिल्टन थेरमचं कम्प्लीट आन्सर कॅल्शियम मधनं निघतं. आपल्याला काहीही अक्कल वापरायची नाही, ए टू झेड आन्सर कॅल्शियम मधनं निघतं. कॅल्शियम मध्ये मोड आहे मॅट्रिक्सचा, त्यातनं पूर्ण आन्सर निघतात. म्हणजे चुकण्याची शक्यताच नाही, आन्सर येण्याची फुल गॅरंटी. सो गो फॉर कॅली हॅमिल्टन थेरम. सो हा जो अख्खा पेपर आहे, हा अख्खाचा अख्खा पेपर मी अनालाइज केलाय, सॉल्व्ह केलाय एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. सो तो तुम्ही चेक करू शकता. आणि आपल्या वेद अकॅडमीच्या ऍपवर पूर्ण M1 चा कोर्स आहे, ज्याच्यात सगळे क्वेश्चन जे काही रिपीटेड आहे, PYQs आहेत, IMPs आहेत, सगळे क्वेश्चन मी डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत विथ स्लो अँड स्टडी फॉर्म्युला लिस्ट अँड एव्हरीथिंग. सो ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे कोर्समध्ये, गो टू वेद अकॅडमी ऍप, प्ले स्टोर वर तुम्हाला मिळेल ऍप. सर्च करा, डाउनलोड करा, रजिस्टर करा आणि तुम्ही तो कोर्स बाय करू शकता. सो अभ्यास लवकरच सुरू करा. काही असेल तर यू कॅन कमेंट. थँक्यू सो मच.